नमस्कार मंडळी. नैराश्याच्या आक्रमणावर मनोरंजनाचं क्षेपणास्त्र घेऊन प्रत्युत्तर द्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एक बाप आलाय आपल्या मुलीला कथ्थकच्या क्लासला घेऊन. बघूया तिकडे काय गंमत घडतीये ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या विनोदवीरांचं. चला तीन तीन ना आमद करायचा आहे. पढंत आधी दिन ना दिन दिन ना. चला धातक तुंगा धागे दिगे धा धा धित्ता धित्ता किडदा तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदगन तातै तततै आतै तततै थै ततै ततै थै थै तत्त थै ततै ततै थै थै तत्त तत्तत्ता तत्तत्ता तत्तद्धा. निंदा. चला वा बाबा एक आवर्तन ना दिन दिन ना. चला धातक तुंगा धागे दिगे धा धा तित्ता धित्ता किडदा तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदगन तातै तततै आतै तततै थै ततै ततै थै थै तत्त थै ततै ततै थै थै तत्त तत्तद्धा तत्तद्धा तत्तद्धा. चला माझं कुठे आलंय बघ. परत करायचंय. अजिबात थांबायचं नाहीये. 50 वेळा करायचंय. चला ना. ताई 50 वेळा. पाय दुखतोय. कुठला पाय दुखतोय? उजवा. तो घरी ठेवून यायचा मग. ताई अर्धी बोट घेऊन आली ही. असं बोलतात. काय सांगितलंय तुम्हाला? दुखणारे अवयव घेऊन यायचे नाहीत क्लासला. क्लासला येताना अवयव कसे हवेत? उत्फुल्लित. कारण जर चित्तवृत्ती प्रफुल्लित ठेवायची असेल तर अवयव उत्फुल्लित असायलाच पाहिजेत. व्हेरी गुड. फक्त पाठांतर नाही करायचं, ते करायचं. नीट डान्स करायचा. कळलंय का? हो ताई. चला मग. हो ताई. ना धिन धिन ना. नमस्कार. नमस्कार. माफ करा. चालू ठेवा चालू ठेवा. नमस्कार, मी नामजोशी. बरं. हे चोपल्या वरण भात कर आपणच का? मेखला वडनेरकर नाव आहे माझं. मेखला वडनेरकर. नमस्कार, मी नामजोशी. अच्छा, नाम मात्र जोशी का? नाही नामजोशी. कळलं कसं वाटतं? चला काय? मी फडके विद्यालयात नोकरीला होतो बरं. आणि अकाउंट्स डिपार्टमेंटला होतो तिकडे. हा, तिथून रिटायर झालो होता. मग आता डान्स शिकायचा आहे का तुम्हाला? नाही 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 नाही, मी प्रियाचा बाबा. प्रियाचा बाबा. प्रिया कुठे आहे? प्रिया ही. अरे प्रिया कुठे ती? ये बाळ ये. कधीही वेळेत येऊ नका. सॉरी सॉरी बाबा, गाडी तू रस्त्यात लावून आला. तुम्ही टिकली कुठे आहे? आई आई आई. काहीही वेळेत करायचं नाही. काहीही शिकवलेलं नीट करायचं नाही. चला. सॉरी सॉरी तिचा क्लास होता. सॉरी उशीर झालाय आपल्याला. सॉरी सॉरी. कधी शिकणार आहेस तू? नाही म्हणजे ही म्हणत होती बरं का सकाळपासून आम्हाला लवकर जायचंय. वडनेरकर ताई आहेत त्या ओरडतील म्हणून. पण मी म्हटलं काय, मी एकदा आलो की मग माझंच इम्प्रेशन एवढं पडतं की समोरचा पागळतोच. बाबा जा आता. होय होय ठीक आहे. मग आता आम्ही क्लास. होय किती वेळ लागेल तुम्हाला इकडे? तासभराचा क्लास असतो. अरे मग मी थांबतो इकडेच, तबल्यावर बसतो मी. तुम्हाला येतो का तबला? नाही तबला नाही येत, बाजूला बसतो. टाळबीळ घेऊन असेल तर बसतो तिकडे. टाळवी काही वाजवायची नसते. तुम्ही इथे बसा. अरे इथे बसू ना. प्रॅक्टिस आहे ना. चालेल. हा रे, बसा तुम्ही. माझ्याही मनात होतं काही नाचकाम काय करताय ते बघूया जरा. नृत्य शाळा आहे ही. हा नृत्य शाळा. हो बाबा, नृत्यशाळा. हा हो आहे. बसतो काय हरकत नाहीये. हा चला. ताई नाही. एक जरा विनंती होती. आमची जी ही आहे ना ही प्रिया, तिला जरा नाचे मयुरी करा. लय नाही हो अंगात तिच्या. चालायला लागली की फटाक अशी चालते होती. तिच्यातनं काहीतरी एक लय आणा. नाचे मयुरी करा जरा तिला. सगळ्यांच्या अंगात नसतं असं लहान. येईल ना पण. बरं करते. हो चांगलं करते. कर ग प्रिया, नीट कर. हा, चला. ते काय आता हिचं काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? लहानपणापासून ना ती अशी मुलांमध्ये वाढलेली आहे हो. हिचं नाव काय मी ठेवलं? प्रियदर्शनी. हिला मित्र काय हाक मारतात, ए दर्शा, ही जाते लगेच खाली खेळायला. बाबा बाबा हा प्रॉब्लेम आहे ना. थांब. हे बघा आता कसं बघा ना. जा म्हणून बॉडी लँग्वेज बघा. ही कुठली बॉडी लँग्वेज आहे? जा म्हटल्यावर जा असं काहीतरी करायला पाहिजे की नाही बाईसाठी? अंगात नाही हो. येईल ग्रेस तिच्यात ना. मित्रांबरोबर सुद्धा गेम कुठले खेळते? कबड्डी खेळते, कॅरम खेळतात बघा ते लाईट बीट लावून, तसे गेम खेळते हो. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेमचा प्रश्न आता गेल्या वर्षी आमच्या सोसायटीत कार्यक्रम होता. मुली होत्या, त्यांनी कुठल्या गाण्यावर नाच केला? डोळा रे डोळारा. बाबा हे गाणंच नाहीये. आहे हे डोळा रे डोळा. हा गाणं, या गाण्यावर त्यांनी डान्स केला.
हिने कुठल्या गाण्यावर डान्स केला? जिळे रे आयो आयो जिळे रे. हेमंत बिरजे टार्झन मधलं. आता आता कसं वाटलं असेल मला सांगा बघू. तिला आवडतं ते तुम्ही करू द्या, तुम्ही फोर्स करू नका. नाही फोर्सचा प्रश्न नाही. गेल्या वर्षी सुद्धा तिने तेच केलं. सगळ्या मुलींनी इतर डान्सवर केलेला होता काहीतरी नृत्यावर. ही एकटी गेली आणि हम काळे हे तो काय हुआ डुळाले हे ह्याच्यावर काम केलं. काय प्रॉब्लेम आहे मग? गाणं तर चांगलं आहे ना. असं नाही म्हणत आहे मी. कसं होतंय, लुंगी अशी नेसते आणि अशी मिशी लावून मेहमूद झाली होती. बिंदू हो हेलन हो मेहमूद नको ना हो. हरकत नाही. आता तिच्यात मी ग्रेस आणते, तुम्ही बसा. अशी बसते हो घरात. तुम्हाला सांगतो हे बा अशी बसते. ऐका ना, क्लासचा वेळ वाया जातो. काय होत आहे ना हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून का मी थांबलोय. खरं हरकत नाही. आता आम- तिच्या आईवर गेलेली आहे ती. तुम्हाला सांगतो ती आई आहे ना मल्लखांब वगैरे खेळणारी आहे. खरं सांग. पाहुणे घरी आले की स्वागत आहे असं करत नाही. क्या भिडू कैसा आहे असं नाही काय करताय नाही. माफ करा मी हे केलं माफ करा मला. पण असं ते करते हो. तिच्यातनं ती नाचे मयुरी आणा. ऐका ना, आपण गप्पा मारायला नंतर होय. भेटूया. बिजली आली पाहिजे एवढं लक्षात बसा तुम्ही. ठेवा. Thank काय you. आहे ना बसा. तिच्या मनात. बसा. थँक्यू. चला. सॉरी हरकत नाही. चला चक्रा करूया. कालच शिकलोय ना. हो, हो. आज पायांच्या चक्रा. चला. हा. दिगदा दिग दिग थै. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै. दिगदा दिग दिग थै. दिगदा. का बसे नो मी काहीतरी करते ना इथे. मला वाटलं उभ्या आहात म्हणून म्हटलं. डान्स शिकवते ना मी. ठीक आहे, ठीक आहे. काय काका तुम्ही असं. चला तिगदा 1 2 3 स्टार्ट. तिगदा दिग दिग थै. असे हात सांगितले. कारंज सांगितलंय हाताचं. कारंज करायला सांगितलंय का? स्ट्रेट हात पाहिजेत हो की नाही? असे सांगितलेत का मी? एनर्जी कुठे आहे हातातली? बोटांमधनं एनर्जी बाहेर गेली पाहिजे. हे काय मी असं करून दाखवतेय का? तिगदा दिग दिग थै. तिगदा दिग दिग थै. तिगदा दिग दिग थै. यात काय आहे ना कळण्यासारखं? सॉरी 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै. दिगदा दिग दिग थै. दिगदा दिग दिग थै. नाही ग नाही तसं नाही आहे. हे बघ ना काय काय म्हणतायत गुरुमा. नीट लक्ष दे ना तू. ताई ताई काय आहे किती वेळा सांगायचं त्यांनी. कशावर गाणं आहे? ताक टिक ताक ताक आहे. ताक असं गेलं असं सांडणार नाही का खाली? हात सरळ पाहिजे ना बाळा तुझा. असं पाहिजे की नाही मला सांग. हा हे बघा ताक घे. हे बघ अशी असतील तू. ताक घे दूध घे दही. ताक घे दूध घे दही आहे की नाही. आणि ताक घे दूध घे दुग्धालय असं एवढं आहे ते. गप्पलं दुग्धालय. काय बोलताय काका तुम्ही? नाही, हिला ते- दिगदा दिग दिग थै म्हणते की नाही मी. हा, असं- ताक दही कुठून आलं? नाही, तुम्ही शांत बसा ना प्लीज. हिला फोकस नाही होती. मग तुम्ही या शिकवा. नाही मी नाही बाबा. नाही, शिकवा ना. नाही बाबा तुम्ही आहात मला. हिचा ना तिला ना असं दामटून सांगितल्याशिवाय होत नाही हो. तिला जरा कान बिन पकडा जरा. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै. दिगदा दिग दिग थै. दिगदा दिग दिग थै. हा हात वर हे बघ. हा ह्या प्रॉब्लेम समेला ये ना ग. हे काय नंतर कुठे ऍडजस्टमेंट करते? हा तिच्यातला मिथून काढा आधी तुम्ही. हे जे आहे ना ऍडजस्टमेंट हा काढा तुम्ही. ऍडजस्ट करते ती. असं काही नाही अगं करत. बाळा हे असं लँड झाल्यानंतर हे असं आहे ना. हे एवढं सोपं आहे की नाही. तुम्ही शिकवा ना काका. मग मी नाही शिकवत आहे. तुमचं काम बाबा. माझं मी काय करते ना. हे आमची आहे ना. तिला जरा नीट समजव मग मला. तुम्ही घरी घेऊन जा आणि शिकवा. एवढं काय. माझं काय असं काय. चला वान डायरेक्ट ये ना अशी. हा. दे ना. कसं नाही कळत का तुला? बाबा बाहेर जायला हवेत का? हो हो खरं तर काका नाही नाही जाता का नाही, मी तुम्ही? मी बसतो. माझं कसलं मी आपला उत्साह वाढवतो तिचा. नीट कर बा. हा बाळा. बघून ठेवा आणि घरी जाऊन सांगा. हा, या आयुष्यात या 1 गोष्टी असतात 2 एकदा. हा हो कर. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै. दिगदा दिग दिग थै. दिगदा दिग दिग थै. चला नीट करा आता. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै. दिगदा सांगितलाय हात तर इथे करायचा. जिथे इथे सांगितला इथे करायचा. काहीतरी कथक म्हणजे काय? कथा कहे सो कथक कहावे. वा 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 वाक्य लिहून घेतो. फारच छान. तिच्याकडे आहेत नोट्स. घरी जाऊन लिहून घ्या. हा, ते मी दिलेलं आहे सगळं सगळं तिला. आहे. नीट नीट. जो कथा सांगतो त्याला कथक म्हणतात. तुमच्या हातांमधनं काहीतरी कथा निघाली पाहिजे. गोष्ट सांगितली पाहिजे की हे घ्या. असा काहीतरी भाव येऊ दे ना. वा वा. पुढचा पाठ मागचा पाठ. हस्तमुद्रा कधी शिकलोय आपण? हस्तमुद्रा आपण 1.5 वर्षापूर्वी शिकलोय. काय ग प्रिया. हस्तमुद्रा 1.5 वर्षापूर्वी शिकलोय आपण की लहानपणापासून शिकतोय? काय काय घरी लाईट गेल्यावर आपण मेणबत्ती पेटवतो. त्याच्या प्रकाशात कोणी शिकवलंय? डायनासोर असं भिंतीवर कोण? हा हे शिकवलंय मी. अळी नाही शिकवली तुला अशी 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 जाणारी? बाबा ते पक्षी मासा. काका सॉरी अरे. काका काय करताय तुम्ही?
ओ काका हरणावर हरिण बसले 2 हरणं जातात असं सुद्धा तिला पण या हस्तमुद्रा वेगळ्या आहेत ना, कथकच्या हस्तमुद्रांबद्दल बोलतेय ना मी काका. अरे बाबा हे नवीन नवीन गोष्टी नवीन 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 काही नाही हो. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा मनोरा बांधण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, कॉलेजचा भूतकाळ सज्ज झालाय 2 मित्रांच्या वर्तमानावर प्रभाव पाडण्यासाठी. बघूया पुढे नेमकं काय काय घडतंय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. हे पम्या, पम्या, टेन्शन घेऊ नका, पम्या. पम्या, मी आहे ना, पम्या. पम्या, पोचलो, हॉस्पिटलला पोचलो, पम्या. पम्या, अरे, अरे, तिकडनं नको, इकडं नाही. पम्या. ए, डॉक्टर! ए, डॉक्टर, पम्याच्या मांडीत गोळी घुसली आहे. ए, डॉक्टर कुठे आहे रे? ए, माझ्या पम्याला वाचला. ए, पम्या. आपले डोळे मिटतात. पम्या, पम्या, हॉस्पिटलमध्ये आलोय आपण. पम्या, डोळे नको मिटू, पम्या झाला. ए, डॉक्टर कुठे आहे रे? ए, डॉक्टर! पम्या, पम्या, काय नाही होणार पम्या. ए पम्या, डोळे ठेव, डोळे उघडे ठेव, डोळे उघडे ठेव पम्या. भाई टेन्शन नको घेऊ, आपल्या पम्याला काय नाही होणार भाई. अरे अलेक्स, असं कसा बोलतो? टेन्शन नको घेऊ यार. पम्या भाऊ, जिगरचा तुकडा आहे पम्या माझ्या. मला त्या मृत्यूजाने गोळी मारली समोरून, माझ्या छातीत मारून ते पम्याने मांडी टाकली मध्ये यार. स्वतःच्या मांडी. ए, कुठे डॉक्टर? ए, डॉक्टर! आईला, ए, डॉक्टर! ए, डॉक्टर कुठे? काय चाललंय? हा, कशाला आरडाओरडा करता? हे हॉस्पिटल समजत नाही तुम्हाला? ए, ए, थांब जरा. पेशंट कोण आहे? हा पेशंट आहे. बाकीच्या रिलेटिव्हने बाहेर चला. ए, अक्की चक्की बंदूक खाली करी ना, माझ्या पम्याला वाचव. बाजूला ठेवते, चल. हे बंदूक आहे, तू घाबरत नाही आला? अरे मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही रे. 15 वर्ष झाली मला सर्व्हिसला. फालतूगिरी करू नका. आणि कशाला आरडाओरडा करताय? हे बघ, घाबरायचं असेल ना त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला घाबरा. तो इकडे आला ना, तुम्हा सगळ्यांना बाहेर काढेल, समजलं? आणि मग 5 किलोमीटरच्या अंतरावर दुसरा कोण डॉक्टर पण भेटणार नाही, मरेल तुमचा पेशंट. चालणार आहे काय अरे तुम्हाला? म्हणूनच बोलतो नाही, माझ्या पम्याला वाचव, पम्याला गोळी लागली. थांबा, रडू नका. आमचं डॉक्टर लय ब्रिलियंट आहे. अपेंडिक्स ऑपरेशन करता करता मुतखडे पण फोडतो तो. मांडीतली गोळी काढताना नसबंदी नाही ना करणार याची. हा? नाही नाही. ए, फालतूगिरी काहीतरी बोलू नको यार. इथे आपल्याला पण 2 मांडे आहेत, दिले आहेत. आई शंका विचारली भाई. करायला लागणार आहे तुम्हाला आधी. अरे बापरे, खूप लागलंय. गोळी घुसली वाटतं. Yes. हो. स्काल्पेल द्या. पेशंटची इमर्जन्सी बघायची आणि हातात सगळी हत्यार ठेवायची, कळलंय? Yes, डॉक्टर. गोळी कशी लागली? रिस्की नाही नाही, म्हणजे आमचं हेच. लांब करा, लांब अरे करा. रिलेटिव्हचं पेशंट बाहेर चला, बाहेर चला अरे तुम्ही. नाही नाही, ते आमचा गँगचा झाला होता ना, त्या मृत्यूजाने समोरून मारली, माझ्या छातीवर गोळी मारत होती, पम्याने मांडीमध्ये टाकली आणि त्याच्या मांडीत घुसली गोळी. म्हणजे गुंड आहात तुम्ही, गुंड? डॉक्टर, गँग आहे आमची. गुंड चिंदी असतात. आपण टॅक्स बिक्स भरतो, गँग आहे प्रॉपर. पोलीस कंप्लेंट केली का? हे नाही नाही, हे पोलिसाचं नाही, आमचं मॅटर आहे, ते होऊन जाईल. करावी लागते पोलीस कंप्लेंट. सगळे पेपर वर्क करा, त्यांना फॉर्म द्या, फॉर्म भरा, तिकडे सही करा. अरे पोलीस कंप्लेंट करा, कळलं? अरे पण पोलिसाचा नाही करत डॉक्टर, आमचा ते. करावी लागते बाबा, तुम्हाला नाही कळणार ते. हे घ्या, हे ठेवा तिकडे. बघतो मी त्यांना ओटी मध्ये पाठवा, मी ओटी मध्ये वाट बघतोय त्यांची, कळलं? झंप्या झंप्या? चित्त्या चित्त्या नाही, चित्तरंजन. चित्तरंजन चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. हा मग? रोल नंबर 13, टुकटुके कॉलेज. अरे ओळखला काय? पशा खांड्या, सैतान खोपडी. अलेक्स, अरे दोस्त आपला, हे ओळखला तू? आई ते जाऊ दे, तू कॉलेजला गेला होतास? अरे म्हणजे आम्ही दोघं 11वीला एकत्र होतो सायन्सला, माहितीये काय? अरे हा लय हुशार होता, हा रप्पारप पुढे गेला. आपल्याला 11वी आवडली, आपण 5 वर्ष तिकडे थांबलेलो. पण भाई तुला सायन्सला घेतला कोणी? अरे ते सोड, हे झंप्या, हे ओळखला काय मला? अरे कॉलेजला लय नल्ला आयटम होता, लय नल्ला आयटम होता. वाटतोय. आम्ही काय काय करायचं माहिती? ह्याला एकदा काय केलं होतं, ह्याच्या 2 शेंड्या बांधल्या, याला फरक घातला आणि लेडीज हॉस्टेलमध्ये फिरायला पाठवलेला याला. आठवलं? हे लय नल्ला आयटम होता. ए हॅलो हॅलो,
तू आमच्या डॉक्टरला नल्ला आयटम काय बोलते? हे बघ डोक्यात जाऊ नको हा. तुझ्या पेशंटच्या सलाईन मध्ये सोडा टाकेन. दिवसभर तोंडातनं बुडबुडे काढत बसेल तो. ए झंप्या हे चल लय टाइमपास झाला. आपल्या पम्याच्या मांडीत ती गोळी गेली ती काढून टाक. चल काय आपला दोघांचा सेम आहे. तू पण फाडतो मी पण फाडतो, पण तुझा एकदम फाडणं गरजेचं आहे. आता माझा फाडणं नाही. चल 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 लवकर ये. चल ना भाई. अरे मी विसरलो. काय डॉक्टरकीचा अभ्यास विसरलो आईला. काय रे आईला, ए एक मिनिट ए. तर कसं व्हायचं? ए झंप्या अरे नाही मी विसरलो यार. मला आईला चल बाजू. एक मिनिट आईला मला आठवतच नाहीये. Oh God. ए झंप्या ऐक ना. ए पम्या डोळे नको मिटू. पम्या डोळे नको मिटू. ए झंप्या असं नको करू यार. आपल्या पम्याची मांडी वाचली पाहिजे. असं कसा विसरला तू? अरे मी इथे आलो तेव्हा सगळं आठवत होतं, पण झंप्या शब्द कानावर पडला माझ्या आणि मी विसरलो. ए आईला हा? आठवतच नाही यार रे काय माझं. चल मी घरी जातो. झंप्या ए, असं नको करू यार. मला आठवत आपल्या पम्याची मांडी आहे यार, वाचली पाहिजे. त्याची मांडी लय आपल्या कामाचे मी लय वेळ झोपलोय त्या मांडीवर. येस डॉक्टर, तुम्हाला असं जाता नाही येणार. ते काय खूप सिरियस कंडिशन आहे, नाही तर इन्फेक्शन होईल त्याला. डॉक्टर भाई ऐका ना भाई. भाई आपल्याला आपली मांडी हवी आहे भाई. लोक आपल्याला बिन मांडीचा बोलतील. आपल्याकडे बिन 2च मांड्या आहेत अरे बाहेर. मग माझ्याकडे काय 4 आहेत? झंप्या अरे नाही रे, घरी जायला झंप्या असं नको करू यार. झंप्या यार मी पाया पडतो. पम्याची मांडी वाचली पाहिजे. अच्छा म्हणजे याचं आता मी हे करू, ऑपरेशन करू. मी पाया पडतो यार. झंप्या ए ए अरे नाही करतो ऑपरेशन करतो मी, करायला तयार आहे. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा हा मला काय बोलला? नल्ला आयटम बोलला ना मला. नल्ला आयटम बोलला ना. आता तू मला बोलायचं डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आहे. बोल डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आयटम आहे बोल. नाहीतर मग भाईला यार असं नाही. चाललं. चल बोल चल चल. आपण भाईला असं नाही बोलू शकत. ए पम्या जाऊ दे. चल बोल तुम्हाला यार काय अरे होतं? नाही भाई तुला अरे बोल यार पम्या. मांडी वेळ जातो यार, खूप वेळ जातो. थांब ना भाई, मी बोलतोय ना. यार, पम्या वेळ बोल ना नाही. यार. भाई तू आपला बाप आहे. आपण नाही. अरे असू दे बाप, पण मला काय होत नाही. मांडी वाचली पाहिजे ना पम्या. नाही, भाई. पम्या, अरे मीच बोलतोय ना तुला. बोल ना अरे यार नाही, पम्या. भाई. अरे बोल ना यार पम्या. अरे नल्ला कुत्र्या लोद्या चाड्या गाडवा बुच्चन ढक्कन चॅप बोलो. पम्या फक्त नल्ला बोलायचा होता रे. तू एक्स्ट्रा वाला पण 5 बोलला मला. पम्या एवढा कशाला बोला. ए भाई ऐक ना, आता बोलला ना तो. चल ना संपव ना विषय. कर ना यार. बोलला तू मला. प्लीज बघ प्लीज प्लीज डॉक्टर. काय मला कळत नाही रे काहीच. काय कळत नाही म्हणजे? ते मांडीत गोळीच्या लेक्चरला बसला नव्हता तू? जोक मारला. नाही अरे जोक ना. मला खरंच वाटलं तू असं कसा विसरला असेल रे. आईला. अरे तू एक असेल ना लेक्चर तुमचा, मांडीत गोळी गेल्यावर काय करायचं. आमचे हे झंप्या सर खूप ब्रिलियंट आहे तू हा. काय झंप्या म्हणते? सॉरी सर. तू नाही झंप्या बोलायचं. नाही सॉरी सर. कळलं? बोला म्हणून. ऐक ना भाई. आणते स्कॅल्पल दे. ए दे रे भाई, तू दे ना त्याला. चल तू मिमिक्री कर. चल काय करू मिमिक्री कर. म्हणजे? तुला आठवतंय मला मिमिक्री करायला लावली होतीस तू कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये? कॅन्टीनच्या त्या पायऱ्यांवर मला तू मिमिक्री करायला लावली होतीस, आठवतंय का? डुक्कर आणि डुकरीन यांचा अरे रोमांस कर. आठवलं. अलेक्स, काय डेंजर आवाज काढायचा माहिती आहे तुका? भाई पण तू एकदम डेंजर आवाज काढला होता. यांना दाखव ना एकदा. यांना दाखव ना. मला काय करायला लावतो रे? त्यांना ना. मला काय करायला लावतो हा? त्यानं अरे म्हणजे मस्त काढला होता. तू कर आता मिमिक्री. चल मिमिक्री कर. मुंगळा आणि मुंगळी याचा रोमांस कर. चल मला ऐकायचंय. तू कर, मी लगेच याचं ऑपरेशन करतो. चल भाई कर. ए, अलेक्स तो मुंगळ्याचा आवाज कसा येतो? भाई मुंगळ्याचा आवाज कसा येतो आपल्याला माहित नाही, पण मुंगळा चावल्यावर आवाज कसा येतो तो माहिती आहे. अयो याला लांब कर. याला लांब कर. त्यांना कर. याला लांब कर. मुंगळा आणि मुंगळीची आई- मिमिक्री करणार. अरे थांब ना यार. मुंगळा आणि मुंगळीची मिमिक्री कर. मुंगळा का माझ्यावर रोज गप्पा मारतो काय? मला माहिती. चल मुंगळा मी काढतो चल बोल. हा मुंगळा आलाय. हा. मुंगळांग मुंगळांग मुंगळांग. तिकडनं मुंगळी आली. मुंगळिंग मुंगळिंग. मग रोमॅन्टिक करायचं ना. मुंगळा बोलतो मुंगळांग मुंगळांग अति क्या खंडाळांग. मुंगळी बोलते मैं क्या आऊ खंडाळिंग.
मुंगळंग बोलतो गुमळेंग पिंगळेंग नाचंगळेंग फिंगळेंग ॲश कळिंगळेंग ऑंगलेंगलेंग कॅंग